नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? आनंदी ना? आनंदी तर असालच, कारण पुन्हा एकदा आपण एका नव्या रूटवर निघणार आहोत आणि तेही नवीन बसने. तुम्ही बघू शकता की आपली आजची नवीन बस आणि आजचा अनुभव घेण्यासाठी चला तर मग माझ्यासोबत पुन्हा आपल्या बस स्टॉपवर चला. Dear passengers, it is the departure time for the vehicle. Please take your आणि आजच्या seats. प्रवासाला सुरुवात करूया. मित्रांनो, आपल्या बसचा कलर कसा वाटला हे मला नक्की सांगा. दुसरा कलर कोणता टाकायचा की हाच राहून द्यायचा हे सुद्धा मला नक्की सांगा. आणि बस देखील ही कशी वाटली हे देखील नक्की सांगा. दरवेळेस आपण मोठी बस नेत राहतो प्रवासाला आणि नेहमी काही ना काही प्रॉब्लेम होऊन जातो. Let's get started. त्यामुळे आज Drive मी safe. एक वेगळी बस घेतली आहे. सीट ॲडजस्टमेंट तर बरोबर आहे. चला तर मग डोर सगळे क्लोज करून आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. बोला गणपती बाप्पा मोरया. Turn right. मित्रांनो, कोणाकोणाला डबल डेकर बसमध्ये प्रवास करायला आवडेल? तुमची जर इच्छा असेल तर मी नक्की पुढच्या ट्रिपला डबल डेकर बस आणेल तुम्हा सर्वांसाठी आणि आपण त्या बसने प्रवास करू. सो मी तुम्हा सर्वांसाठी तर मल्टीमीडिया आणि एसी ऑन केलेला आहे. प्रवासाचा आनंद घ्या नक्कीच. आणि मल्टीमीडिया सोबत आजूबाजूच्या निसर्गाचा देखील आस्वाद घ्यायला विसरू नका. तुम्ही बघूच शकता आज देखील वातावरण अत्यंत ढगाळ झालेले आहे आणि असे वातावरण झाले आहे की Continue पावसाळा straight. कधीही म्हणजे अक्षरशः कोणत्याही क्षणी सुरुवात होऊ शकते. हा असा रोड असला ना, गाडी चालवायला सुद्धा इतकी मजा येऊन जाते ना, पण असा सिंगल रोड असला ना खूप प्रॉब्लेम होतो. हो, मला माहिती आहे मित्रांनो, आपली बस एवढी सुपर कम्फर्टेबल नाही आहे, पण तुम्ही सुद्धा समजून घ्या ना, तुम्हाला सेफ्टी महत्त्वाची आहे की कम्फर्ट. आणि Dear passengers, catering will be provided shortly. Please move your seats up and set up your tray tables. Enjoy your meal. त्याशिवाय माझ्या प्रवासी मित्रांना थोडेच प्रवासाचा आनंद येणार आहे. काय बरोबर बोलले ना? सो तुम्हा सर्वांना केटरिंग तर सर्व झालेलेच असेल. खाण्यासोबत प्रवासाचा आनंद घ्या आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगून राहिले की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, पण कोणी सबस्क्राईबच करत नाही आणि लाईकचा तर विषयच नाही. म्हणजे अक्षरशः मोठ्या इतके लाईक सांगता येईल हे तर बरोबर नाही ना मित्रांनो. मी तुम्हा सर्वांसाठी एवढी छान ट्रिप ऑर्गनाईज करते आणि तुम्ही साधी एक छोटीशी माझी इच्छा पूर्ण नाही करत. सो तो विषय वेगळा आहे. तुम्ही बाकी प्रवासाचा आनंद घेत घेत तुमचे केलेले लंच चुकून मी डिनर बोलले, तुम्हाला सर्व केलेले लंच त्याचा आनंद घ्या. आपण पुन्हा एकदा आपल्या गाडीला देखील लंच देणे गरजेचं आहे ना मित्रांनो, कारण जसे तुम्हाला सर्वांना लंचची गरज आहे त्याशिवाय तुमची गाडी पडत नाही, तसंच आपल्या बसचं देखील आहे. तिला देखील म्हणजे तिचं देखील पोट भरल्याशिवाय थोडेच ते आपल्याला प्रवासाचा आनंद देणार आहे. काय बरोबर बोलले की नाही? सो फायनली एकदाचे तिचे देखील पोट भरलेले आहे आणि पुन्हा नेहमीसारखे एकदा वॉश करून घेतले ना की आपली बस एकदम सुपर क्यूट दिसते. आणि
आपल्याला वॉशिंग तर फ्रीमध्येच आहे. म्हणजे या फ्युएल स्टेशनची अशी स्कीम आहे, तुम्ही आमच्याकडे फ्युएल भरा, तुम्हाला फ्रीमध्ये सर्व्हिसिंग करून मिळेल. म्हणजेच आपल्या भाषेत वॉशिंग. आणि हे इथे व्यवस्थित छानपैकी आपले बस झालेले आहेत पण. आणि आता मी बघू शकता किती एकदम व्यवस्थित पद्धतीने आपली बस वॉश होऊन राहिली. म्हणजे ह्या वॉशिंगमुळे ना 2 फायदे आहेत. म्हणजे एक म्हणजे आपली बस देखील छान दिसेल, ते तर आहेच, तो तर विषय नाहीच आहे. पण गाडीमध्ये जे छोटे छोटे डस्ट पार्टिकल्स जे येतील ते सुद्धा नाहीसे होऊन जातील. कारण त्यामुळे इंजिनला वगैरे किंवा AC मध्ये काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मलाच बोलशाल की तो गाडी व्यवस्थित मेंटेन ठेवत नाही. त्यामुळे मी आजपासून तर ठरवलेच आहे, जेव्हा केव्हा आपण ट्रिपला निघू तेव्हा आपली बस देखील वॉश करणे गरजेचं आहे. आणि जास्त आहे 5-10 मिनिटाचं फक्त. त्या मिनिटामध्ये आपली बस छान वॉश तर होऊनच जाते. काय बरोबर बोलले काय? आणि हा पॉईंट एकदम म्हणजे विचित्र आहे. कारण येथून कोणतेही वाहन म्हणजे आपलीच बस घ्या किंवा इतर कोणतेही वाहन घ्या, जे बाहेर येते आणि मागून येणारे जे काही कार असेल, बस असेल, ती अनियंत्रित होऊन जाते. आणि काही वेळेस म्हणजे बऱ्याचशा वेळेस इथे ना ॲक्सिडेंट होऊन जातात. मी तुम्हाला बोललेच होते, आजचा प्रवास तुमचा अविस्मरणीय राहणार आहे. प्रत्येक वेळेस तेच रूट करून करून तुम्ही सुद्धा बोर झालेलेच होते. त्यामुळे म्हटलं आजचा रूट कसं तरी बघा आणि हा रूट बघूच शकतो तुम्ही. म्हणजे आपल्या मुंबईमध्ये असलेला वरळी बँड्रा सिलिंग तुम्हाला सर्वांना माहितीच असेल. त्याचीच छोटीशी प्रतिकृती म्हणजे तुम्ही बघू शकता. आणि त्याच ब्रिजवरून येणारी आपली बस. म्हणजे केबिनमध्ये जो व्ह्यू छान दिसत नाही ना, तो असं बाहेरून व्यवस्थित दिसतो. म्हणजे अक्षरशः आजूबाजूचे देखील एकदम छान अशा पद्धतीने दिसते. पण केबिनमध्ये बसल्यावर आपल्याला म्हणजे आपली बस एकदम व्यवस्थित चालवता येते. नाही तर बाहेरच्या व्ह्यूने जर मी बस चालवली तर ती 100% मी तुम्हाला गॅरंटीने सांगते, 100% आपली बस कुठे ना कुठे जाऊन धडकणारच. आणि मला तरी आपल्या व्ह्यूपेक्षा तुमच्या म्हणजेच आपल्या पॅसेंजर मित्रांची सेफ्टी खूप महत्त्वाची वाटते. कारण खरंच तुम्ही माझ्यासोबत पुढच्या ट्रिपला येशाल ना. जर मी तुम्हाला या ट्रिपमध्ये किंवा कोणत्याही ट्रिपमध्ये जर तुमच्या कम्फर्टचा, तुमच्या सेफ्टीचा विचार केला नाही तर मलाच प्रश्न पडतो, कोण येईल माझ्यासोबत पुढच्या वेळेस ट्रिपला. बापरे, सॉरी. Dear passengers, catering will be provided shortly. Please move your seats up and set up your tray tables. आणि नेमके Enjoy your त्याच meal. पॉईंटला आपली बस जाऊन धडकली एका कारमध्ये. पण काही नाही, थोडंसं स्क्रॅच वगैरे गेलं असेल. तुम्ही खाण्याचा आनंद घ्या ना. बघा, मी तुमच्यासाठी एक स्पेशल असं सँडविच पाठवलेले आहे, त्याचा आनंद घ्याच तुम्ही. सध्या आहे ना, म्हणजे हे निरीक्षण करून राहिले आपल्या ट्रिपमध्ये आहे ना, पाहिजे तसे वातावरण नाही होऊन राहिले. म्हणजे अक्षरशः काही व्हिडिओमध्ये इतके छान वातावरण होते ना की म्हणजे तुम्ही विचारच करू शकत नाही, एवढे छान वातावरण होते. पण सध्या आहे ना खूप म्हणजे असे ढगाळ वातावरण होऊन राहिले. सो इथे पोलीस चेक पॉईंट पुन्हा एकदा आलेला आहे. हो, थांबलो पोलीस काका. चला, ठीक आहे, चला. सो पुन्हा एकदा आपल्या नेहमीसारखेच सर्व डॉक्युमेंट्स वगैरे चेक करू. पुन्हा एकदा त्याने आपल्याला पुढे जाण्याची परमिशन दिलेलीच आहे. कोणते वाहन आहे
अच्छा टो ट्रक टो ट्रकमध्ये आपले कॅरियर व्हेकल नसतं का, जे आपल्याकडे पिकअप वगैरे असतं बघा, बोलेरो वगैरे, तशी आहे जे बाहेरच्या देशामध्ये असलेली कार आहे. मला हे रेअर मिररमध्ये दिसले की ही कोणती कार आहे. आणि मी तुम्हाला मगाशीच बोलले होते, म्हणजे अक्षरशः ढगाळ वातावरण होतेच होते आणि पाऊस देखील अत्यंत छान प्रकारे अशी सुरुवात झालेली आहे. हे बघा मित्रांनो, तुम्ही मला हे बोलण्याच्या आधीच मी तुम्हाला सांगते, थोडासा लेट ठरले, पण मी यावेळेस कोणतीही काही गडबड न करता तुम्हाला सुखरूप पोहोचवणार आहे. ह्या रेड बसला तर मी अजिबात ओव्हरटेक करणार नाही. जेव्हा मला वाटेल की नाही व्यवस्थित रस्ता सापडलेला आहे, तेव्हाच आणि तेव्हाच मी हिला ओव्हरटेक करणार आहे. कारण पुन्हा एक तुमची तक्रार येईल, गाडीत चालवता येत नाही. काय बरोबर बोलले ना. पण मला एक समजत नाही, या बस एवढे स्लो का चालवून राहिले. मी हॉर्न देते तरी या बाजूला सरकते नाही. दिस इज नॉट फेअर. आणि म्हणजे पूर्ण एवढं प्रचंड प्रमाणात या गाड्या बस वगैरे येऊन राहिले, म्हणजे ट्रॅफिक झालेलं आहे सध्या. रहदारीचा रस्ता झालेला आहे ना हा खूप सध्या, आणि त्यात तिथे पिकनिक स्पॉट आहे, त्यामुळे तर विचारायलाच नको किती गर्दी असते आणि किती म्हणजे गाड्यांची गर्दी असते. तुम्ही हे स्वतः बघूच शकता. सो फायनली करूया ओव्हरटेक, पण नाही ही बस काय आपल्याला ओव्हरटेक करू देणार नाही मित्रांनो. जाऊ दे, काही हरकत नाही. Dear passengers, catering will be provided shortly. Please move your seats up and set up your tray tables. Enjoy your याचा meal. आनंद घ्या तुम्ही. ओव्हरटेकिंगचं काम मी बघते. Continue straight. सो त्या बसने देखील स्पीड वाढवली आहे आणि मला देखील असे वाटते की आपलं देखील डेस्टिनेशन जवळ आलेलेच आहे. त्यामुळे जास्त काही न करतात तिला घेऊन राहिले, पण ठीक आहे, हल्ले नाही शेवटपर्यंत. अक्षरशः आपले Turn right. डेस्टिनेशन आले मित्रांनो, You have reached पण your त्या बसने destination. आपल्याला काही उलटे करत येते. बघितले तुम्ही गंमत. सो जाऊ दे, तो विषय सोडा. आजची ट्रिप कशी वाटली ते सांगा बरं. आजच्या ट्रिपमध्ये आनंद आला असेल तर एक छोटीशी रिक्वेस्ट, Arrived प्लीज destination. माझा व्हिडिओ Please लाईक check करा. all your belongings and prepare your luggage tickets if you have any. Thank you for traveling with us. चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील हा प्रवासाचा आनंद घेते.